अरे वा, छान छान पतंग उडवणाऱ्या मुलांच्या सोबत आता आपल्याला अभ्यास करायचे. पहा बरं, म्हणा माझ्या पाठीमागं सगळेजण मोठ्या आवाजात. मिनूची बाहुली लुटू लुटू धावली, पाय घसरून धपकन पडली. मिनू आली, मिठाई दिली. बाहुली उठली, खुदकन हसली, खुदू खुदू हसली. तुम्ही सुद्धा ना कधी जर चलता चलता जर पडलात ना, असंच उठायचं आणि खुद खुद हसायचं. हा म्हणा आता. घ्या. घे ने दे, शेत शेव, शेण भेळ, खेळ वेळ, देश वेळ देठ. म्हणा आता हे किती छान आहेत रे. दोन मुलं हातामध्ये फुलं घ्यायलेत का काय आहेत आजूबाजूला बघा बरं. दे दे टाळी दे, घे घे टाळी घे, दे टाळी घे टाळी. हा खेळूया खेळ, गमतीत जमतीत जाईल आपला वेळ. ओहो, हे फारच छान होतं रे, हे फारच छान होतं. आता अजून एकदा नीट म्हणा, मोठ्यानं म्हणा. कुठे इथे तिथे, केशरी रुपेरी रेवडी, केळ पेरू रताळे, दिले आणले फुलले. वा 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 वा, फार छान फार छान. आता म्हणा म्हणा. हिरवी हिरवी वेल, वेलीवर केशरी फूल, तिथेच एकदा हरवले माझे रुपेरी डूल. डूल मिळाले मेधाला, तिनेच आणून दिले मला. वा 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 वा, फार छान फार छान. म्हणा. पातेले घमेले लाटणे, केवडा खेळणे खेडेगाव, घरटे खुराडे, तबेला. घरटे कुणाचं असते? पक्ष्याचं. खुराडं कुणाचं असते? कोंबड्यांचं. तबेला कुणाचा असते? घोड्यांचा. म्हणा पुढं. देखावा देवता देवघर. आहे ना तुमच्या पण घरी देवघर एक? दररोज पूजा करा. आणि सगळ्यात मोठा देव आपले पुस्तकच आहेत. पुढं. हे आमचे खेडेगाव, पहाटेच गावाला जाग येते. ताई दारात सडा घालते, आजी देवघरात पूजा करते. म्हणा आणखीन एकदा. ताई दारात सडा घालते, आजी देवघरात पूजा करते. माझे बाबा शेतकरी आहेत, ते शेतात कामासाठी निघतात. पहाटेच आमचे गाव, पहाटेचे आमचे गाव, किती छान देखावा. वा, हे पण झालं रे तुमचं. आता पुढचं म्हणा. पटपट म्हणा.
झरा झरे फुगा फुगे झगा झगे तवा तवे. आता बघा, एक डब्बा असेल तर डबा म्हणतात, अनेक असतील तर त्याला डबे म्हणतात. म्हणून म्हणा डबा डबे, ससा ससे. एक असेल तर ससा आणि जास्त असतील तर ससे म्हणतात. हा चला, हा पुढं म्हणा फुगेच फुगे इथे हिरवे पिवळे निळे. निळा फुगा केतनला पिवळा फुगा चेतनला. मोठ्यानी झगेच झगे रेशमी रुपेरी आणि केशरी. रुपेरी झगा रेणूला केशरी झगा रेखाला. वा, खूप छान आला. म्हणा आता पुढचं. एक एडका एकदम वैभव कैलास शैलेश ऐट ऐरन ऐरावत शैला लैला मैना. आता म्हणा ये शैला ये ग लैला. या चटईवर ऐसपैस बसा. शैला बसली ऐटीत लैला हसली गालात. बघा बरं किती छान बसले ते, छान. आणि आई वाकून बघायली, एवढ्या खेळण्या आहेत, पुस्तकं आहे, ऐक नाही, एवढ्या खेळण्या असून पुस्तकच वाचायलेत ते. हा हा चला पुढचं म्हणा. पुढं खेकडा टेकडी शेगडी बैठका बैरागी हैबती पैज कैद सैल भैरव मैदान वैतरणा. छान छान. आता म्हणा नैनितालचा भैरू पैलवान. नैनितालचा भैरू पैलवान मैलभर धावत टेकडीवर चढला. तिथे 31 बैठका मारून मगच भैरू मैदानात उतरला. मैदानातला खेकडा भैरूकडे सरकला. भैरू घाबरला. सैरा वैरा धावला. हा छान छान. हा छान छान. हे थोडा आवाज तुमचा लहान यायला रे. मोठ्यानी म्हणा, मोठ्यानी म्हणा. म्हणा केर कचरा झाडे झुडपे कुदळ फावडे कैरी थैली वैरी बैल चैन पैसे वैरण दैवत बैठक. चला आता म्हणा सोपय फार. कैलास हे पैसे घे ही थैली घे
आणि बाजारात जा. वैभव तू केरसुनी घे. बैठकीतला केर कचरा साफ कर. हैबत तू बैलाला सैल सोड. मग बैलाला वैरण दे. वा वा, छान आला, छान आला. म्हणा, फळे फुले नवे जुने वेडे वाकडे सैनिक पैठण कै कै मैना शैलजा वैशाख भैरवी पैठणी गैरहजर. आता हे तर छान आहे रे. हे किती सैनिक छान चालले बघा. हे मोठ्याने म्हणा, भारताचा झेंडा दिसायला, सैनिक दिसायले, बंदूक दिसायले, टोपी दिसायले, बॉम्ब फुटायला म्हणा. भारत माझा देश आहे. देशच माझे दैवत आहे. सैनिक देशाचे रक्षण करतात. वैरान ठिकाणी पहारा देतात. हे शूरवीर सैनिका, आमचे हे नमन तुला. वाह, अशा प्रकारे बालमित्रांनो, ह्या मुलांच्या अगोदर आपलं पुस्तक संपलं. हे तर अजून पतंग उडवायले. चला लवकर पुढचं पुस्तक वाचू.